ही जागा जी आहे विधान परिषदेची ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहे, मात्र आपण या ठिकाणी दावा केलेला आहे, मागणी केलेली आहे पत्राची. काय सांगाल, काय एकंदरीत मागणी? निश्चितपणे आपण जर बघितलं तर मागच्या वेळेला ती जागा पराभूत झालेली आहे आणि महाविकास आघाडीमध्ये सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेसची राजकीय समीकरणं बघता निश्चितपणे काँग्रेसची ताकद ही महाविकास आघाडीमध्ये मोठी आहे. या ठिकाणी आमचे खासदार मोठ्या मताधिक्याने निवडून आलेले आहेत. या ठिकाणी सोलापूर महापालिका असेल, जिल्हा परिषद असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आमची संख्या ही लक्षणीय आहे. त्यामुळे निश्चितपणे या ठिकाणची गणिते घालता, संख्येची गणिते घालता आमचा निवडून याचा निश्चितपणे दावा आहे. आणि म्हणून मी काल आमचे नेते आदरणीय हर्षवर्धन सपकाळ साहेब यांची भेट घेतली. मी आकडेवारी त्या ठिकाणी दाखवून त्यांना सांगितलं की ही जागा काँग्रेस निवडून येऊ शकते, त्यामुळे निश्चितपणे ही जागा काँग्रेसने लढवली पाहिजे. आणि या ठिकाणी माझा या ठिकाणी दावा आहे, निश्चितपणे प्रदेश काँग्रेसचा प्रवक्ता म्हणून हर्षवर्धनजी सपकाळ यांच्याकडे मी तशी उमेदवारीची मागणी केलेली आहे आणि निश्चितपणे ती उमेदवारी मला देतील. महाविकास आघाडीचे नेते माझ्यासोबत राहतील एवढाच विश्वास या ठिकाणी करतो आणि निश्चितपणे ही जागा मोठ्या मताधिक्याने निवडून येईल. कारण सोलापूर जिल्ह्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेचा निवडणुकीचा यापूर्वीचा इतिहास आहे. ज्याची मेजॉरिटी असते त्याचा सीट हमखास पडतं. त्यामुळे निश्चितपणे आमचा दावा आहे, आमचं सीट निवडून आल्याशिवाय राहणार नाही, हा आमचा निश्चितपणे या ठिकाणी 100% दावा असणार आहे. महाविकास आघाडी जी आहे ती आपल्याला ही जी मागणी आहे आपली ती मान्य करेल का? काय वाटतं या संदर्भात? काय त्यांची मनधरणी कशी करणार? निश्चितपणे काल आमच्या सगळ्या वरिष्ठांच्या मी नेत्या मंडळींच्या संपर्कात आहे. येणाऱ्या पुढच्या 2-3 दिवसामध्ये पुन्हा महाविकास आघाडीच्या काही मोठ्या नेत्यांना मी भेटायला मुंबईला जाणार आहे आणि निश्चितपणे मागच्या वेळा पराभूत झालेली ही राष्ट्रवादीची जागा आहे. त्यामुळे आमचा दावा असा आहे की एक वेळ आम्हाला संधी दिली गेली पाहिजे. जोपर्यंत तुम्ही आम्हाला संधी देणार नाही तोपर्यंत आम्ही निश्चितपणे या ठिकाणी निवडून येऊ शकणार नाही. आणि या जागेचा इतिहास बघता काँग्रेसने ही जागा मागे जिंकलेली आहे. त्यामुळं महाविकास आघाडीच्या सगळ्या वरिष्ठांना आमची विनंती आहे की एकदा आम्हाला या ठिकाणी संधी दिली पाहिजे. आमची ताकद आहे, आमचे खासदार या ठिकाणी आहेत. त्यामुळे निश्चितपणे महाविकास आघाडीची सगळी नेते मंडळी ही जागा मोठ्या मनानं काँग्रेसकडे देतील. आणि आमच्या महाविकास आघाडीमध्ये एकच ठरलेलं आहे, काही करून आम्हाला भाजपला थांबवायचं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला सगळा समन्वय बघता निश्चितपणे सगळ्या नेते मंडळी काँग्रेसला ही जागा सोडतील, हे मात्र या ठिकाणी नक्की असणार आहे. 616 सदस्य आहेत, त्यापैकी किती जण आपल्या संपर्कात आहेत आणि आपले सदस्य किती आहेत? निश्चितपणे 250 मतदारांच्या आत्ता मी संपर्कात आहे आणि निश्चितपणे चमत्काराचा दावा आहे. सगळेच आकडेवारी आत्ता सांगता येणार नाही, परंतु अदृश्य हात माझ्याबरोबर आहेत आणि येणाऱ्या निकाला दिवशी तुम्हाला निश्चितपणे सांगायला आवडेल की निकाल हा वेगळा असेल. कारण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आजपर्यंतच्या सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये ज्याची मेजॉरिटी असते त्याचा सीट कधीच निवडून येत नाही, हा एक धक्कादायक इतिहास आहे. त्यामुळं निश्चितपणे काँग्रेसची जागा मोठ्या मताधिक्याने निवडून येईल, हे मात्र या ठिकाणी सांगायला मला या ठिकाणी आवडेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.